या पृथ्वीवर सुमारे 600 वर्ष मनुष्य रूपात येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आजही विराजमान आहेत. स्वामी समर्थ महाराज ज्या घरात राहत होते ते घर आजही अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते. तसेच मंदिराच्या गर्भगृहाखाली स्वामीजींची समाधी आहे. समाधीपूर्वी स्वामीजींनी आपल्या भक्तांना वचन दिले होते, मी गेलो नाही, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आजही स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. अक्कलकोटला आल्यानंतर येथे राहण्याची, जेवणाची आणि दर्शनाची उत्तम व्यवस्था आहे. तसेच मंदिर दर्शनानंतर परिसरातील इतर पर्यटन स्थळांनाही भेट देता येते. अक्कलकोटला येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन. मात्र भारतातील फार कमी गाड्या थेट येथे येतात. त्यामुळे बहुतेक भाविक सोलापूर येथे उतरतात. सोलापूर ते अक्कलकोट हे अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी दर 20 ते 30 मिनिटांनी एसटी बस उपलब्ध असतात आणि त्या सुमारे 2 तासात अक्कलकोटला पोहोचतात. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर आम्ही भक्त निवासात फ्रेश झालो आणि हलका नाश्ता करून स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयाचे तिसरे अवतार मानले जातात. असे मानले जाते की ते पंजाब प्रदेशात मानव रूपात प्रकट झाले. त्यांनी सुमारे 300 वर्ष घनदाट जंगलात तपश्चर्या केली. त्या काळात त्यांच्या आजूबाजूला मुग्यांचे वारुळ तयार होते आणि त्या वारुळातूनच ते प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्यानंतर लोककल्याणासाठी सर्वात आधी काशीला गेले होते आणि त्यांनी कोलकाता येथील कालीमातेचेही दर्शन घेतले होते. ते गंगेच्या काठावर नेहमी फिरत असत. केदारनाथपासून गिरनारपर्यंत भगवान दत्तात्रेयाच्या सगळ्या ठिकाणी दर्शन केले होते आणि नंतर ते पंढरपुरातून पुढे अक्कलकोटच्या पवित्र क्षेत्रात सन 1857 मध्ये आले होते. ते तिथे जवळजवळ 22 वर्ष राहिले होते. श्री स्वामी समर्थ महाराज मोठ्या वटवृक्षाखाली म्हणजेच बरगदाच्या झाडाखाली दररोज बसायचे आणि हाच वटवृक्ष त्यांच्या मानव रूपाचा शेवट ठरला होता. आता आपण वटवृक्षापासून सुमारे 10 मिनिटांवर असलेल्या स्वामीजींच्या समाधी मठ मंदिरात पोहोचलो आहोत. स्वामी समर्थ महाराज संपूर्ण अक्कलकोट फिरून दररोज संध्याकाळी या ठिकाणी येत असत. मंदिराच्या मागच्या भागात तुम्हाला स्वामीजींच्या परमभक्त सलप्पा महाराजांचा वाडा म्हणजे त्यांचे घर दिसेल. इथे या आजही जोडप्पाजींचे वारस आहेत आणि त्याच घरात स्वामी समर्थ महाराज स्वतः राहायचे. या ठिकाणी तुम्हाला एक पाण्याची विहीर दिसेल. त्याचं पाणी स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः प्रकट केलं होतं. या घरात तुम्हाला स्वामीजींच्या पादुका, ते जी रुद्राक्षमाळा घालायचे ते रुद्राक्षमाळा आणि त्यांचे कपडे आजही तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला श्री खंडोबा मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा 1857 मध्ये अक्कलकोटला पहिल्यांदा आले होते तेव्हा ते या मंदिरातच राहिले होते. तडपा महाराजांच्या घरात जायच्या आधी स्वामी समर्थ महाराज काही वेळ या मंदिरात राहायचे. त्यामुळे इथे तुम्ही नक्की दर्शन करा. सध्या आपण अक्कलकोटच्या राजाच्या पॅलेसमध्ये पोहोचलो आहोत. या पॅलेसमध्ये जायला तुम्हाला 1 रुपयाची तिकीट घ्यावी लागेल.
सध्या पॅलेसचे नूतनीकरणाचे काम चालू आहे. 225 कोटींच्या खर्चाने या पॅलेसला पुन्हा नव्याने उभारलं जाणार आहे. इथे स्वामी समर्थांची फार मोठी मूर्ती बनवली जाणार आहे. आता आपण एका अशा ठिकाणी आहोत जिथे लक्षपूर्वक पाहिलं तर या चौकटीत स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांचे ठसे अजूनही दिसतात. आपण सध्या गुरुमंदिरात आहोत, त्याचा शिष्य बालप्याचा मठ असे म्हणतात. आणि या बालप्पा महाराजांच्या मठ मुख्य मंदिरापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या चरणांच्या पादुकांचे दर्शन इथे दिले होते. या म्युझियममध्ये तुम्हाला 12 फुटांच्या बंदुका, राजा महाराजांच्या तलवारी अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या हातात शिवलिंग घेऊन ते आगीत टाकलं होतं. ते शिवलिंग आजही इथेच आहे. त्याचे तुम्ही दर्शन करू शकता. संपूर्ण अक्कलकोटमध्ये दर्शन केल्यावर आता आपण इथे प्रसादालयात आलो आहोत. जे मुख्य वटवृक्ष मंदिरापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे स्वामी समर्थ क्षेत्र मंडळाने येणाऱ्या भक्तांसाठी मोफत प्रसाद देतात. सर्वप्रथम स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रसादालय चालू असते. प्रसाद ग्रहण केल्यानंतर आपण सध्या स्वामी समर्थ वाटिका उद्यानात आलो आहोत. हे उद्यान प्रसादालय आणि भक्तनिवासाच्या परिसरात आहे. हे उद्यान सकाळी 6 वाजता उघडते आणि 10 वाजेपर्यंत, तर संध्याकाळी 5 वाजता उघडते आणि 9 वाजेपर्यंत चालते. या उद्यानात येण्यासाठी तुम्हाला काही रुपयांचा प्रवेश तिकीट द्यावा लागतो. या उद्यानात सुंदर बाग आहे, फाउंटेन आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही बनवलेलं सुद्धा आहे. अक्कलकोटचे संपूर्ण दर्शन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत या उद्यानात येऊ शकता. अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी इथे एकूण 3 भक्त निवास आहेत. त्यापैकी 2 भक्त निवास मंदिराच्या अगदी जवळ आहेत, यात्री भक्त निवासस्थान आणि यात्री भुवन भक्त निवासस्थान. हा 3रा भक्त निवास मंदिरापासून सुमारे 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. या यात्री निवास बिल्डिंगमध्ये जनरल हॉल आणि डॉर्मेटरीची सोय आहे. ते तुम्हाला जनरल हॉल फक्त 100 रुपयामध्ये आणि डॉर्मेटरी 200 रुपयामध्ये मिळू शकते. इथल्या सगळ्या वॉशरूम आणि बाथरूम कॉमन आहेत. जर तिथे गर्दी जास्त असेल तर तुम्हाला इथे अनकम्फर्टेबल वाटू शकतं. प्रवाशांच्या निवास बिल्डिंगच्या जवळ तुम्हाला प्रवासी भवन भक्त निवास दिसेल. या भक्त निवासात तुम्हाला AC आणि नॉन AC खोल्या 2700 रुपयांपासून उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत आरामात राहू शकता. सर्व खोल्यांमध्ये अटॅच वॉशरूम आहेत. मंदिरापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर हा भक्त निवास आहे. ही जागा खूप मोठी आहे, त्यामुळे ते एकाच वेळी अनेक भक्त राहू शकतात. AC आणि नॉन AC खोल्या 700 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत मिळतात. अक्कलकोटमध्ये सध्या निवासासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध नसून प्रत्यक्ष जाऊनच बुकिंग करावी लागते. हे नेहमी लक्षात ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.